एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उल्हासनगरात मोठा संघटनात्मक बदल करत पक्षाची धुरा महिला नेतृत्वाकडे सोपवली आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सीमा आहुजा यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। नियुक्तीनंतर पत्रकारांशी बोलताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सीमा आहुजा यांनी उल्हासनगरातील सर्वात गंभीर समस्या असलेल्या नशाखोरी विरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। उल्हासनगरातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज, गांजा आणि इतर अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे। शाळा कॉलेज परिसरात सहजपणे नशेचे पदार्थ उपलब्ध होत आहेत। यामुळे शहराची प्रतिमा खराब होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, असे आहुजा म्हणाल्या। येत्या काही दिवसात पक्षाच्या वतीने शहरात नशामुक्त उल्हासनगर हे मोठे अभियान राबवण्यात येणार आहे। यासाठी शाळा, कॉलेज, सोसायट्यांमध्ये जनजागृती, पोलीस प्रशासनासोबत समन्वय आणि नशा विक्रेत्यांवर कारवाईसाठी दबाव आणला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सीमा आहुजा यांच्या नियुक्तीमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। पक्ष संघटना मजबूत करून स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान सीमा आहुजा यांच्या नियुक्तीचे पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसह तरुण पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे। ब्युरो रिपोर्ट, एसएस न्यूज, उल्हासनगर। उल्हासनगर हे पवार साहेबांच्या विचाराला बांधलेलं शहर आहे। इथले जे कार्यकर्ते आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी असणारे कार्यकर्ते आहेत। अनेक दिवसांपासून इथे नवीन अध्यक्षपदाची शोध होती आणि तो नवीन अध्यक्ष आम्हाला सीमा आहुजांच्या रूपाने सापडल्या। त्या मूळच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष होत्या। त्यांच्या सासूबाई देखील आमच्या नगरसेविका होत्या आणि त्यांच्या प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी, आमचे जिल्ह्याचे प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी आणि निरीक्षक या नात्याने मी देखील त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे। आणि आम्ही सर्व नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची स्थापना पुनश्च एकदा उल्हासनगरच्या महापालिका क्षेत्रामध्ये करू, कार्यकर्ते उभारू आणि येणाऱ्या काळातल्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढवू। त्याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु नवीन अध्यक्ष सीमा ताई आहुजा यांच्या रूपाने नेमण्यात आलेले आहे। त्यांच्या संदर्भातली आज त्यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी झाली। त्याला कारण काय ते मला नाही माहिती, आता ते त्यांनाच विचारावं। पद्धतीने या ठिकाणचं राजकारण आहे की शिवसेनेला त्यांनी समर्थन दिलं, त्यामुळे आपल्या पक्षातनं त्यांची निलंबन काढण्यात आलं या पदावर। जो उल्हासनगर महापालिके संदर्भामध्ये पक्ष संघटनेमध्ये निर्णय घेण्यात आला, तो निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आमचे रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी घेतला आहे। काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये येण्याचं जे कारण आहे ते सर्वप्रथम मी सांगते की माझ्या सासूबाई 2002 मध्ये नगरसेविका होत्या। त्यांनी जे काही काम केलेलं आहे, त्यांनी जे कार्य केले आहे ते पुन्हा एकदा मी नव्याने करू इच्छिते आणि तेच काम मी पूर्णपणे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। जुनी कार्यकर्ती काम करत नव्हती हा त्यांचा प्रश्न झाला। आता मला नव्याने जे काही पद भेटलेलं आहे त्याचं मी पूर्णपणे त्या कार्याचा जो राहिलेला भाग आहे तो पूर्ण करणार आहे आणि जे काही वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे तो नक्कीच योग्य घेतलेला असणारच आणि जे मला काही पद भेटलेलं आहे अध्यक्षाचं पद, त्याच्यावरती मी नक्कीच उल्हासनगर शहराचा विकास करू इच्छिते। तसं म्हणायला गेलं तर नवीन नियुक्ती करणार आहे तर ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचं कार्य सगळं काम समोर ठेवूनच पुढचा निर्णय घेतला जाईल। बघा, उल्हासनगर शहरामध्ये नशामुक्ती ही झालीच पाहिजे, कारण बऱ्याच प्रमाणामध्ये ते नशेचे जे काही लहान मुलंसुद्धा आता नशा करायला लागलेत। तर तो मुद्दा उठवण्यासाठी मी नक्कीच प्रशासनाशी बोलेल आणि आपले जे DCP सर आहेत त्यांच्याशी सुद्धा मी जाऊन त्यांच्याशी बोलणार आहे आणि नक्कीच नशामुक्तीसाठी आम्ही प्रयत्न करू।